हॅलो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू ऑल. तर आपली ही जी बॉटनी सिरीज आहे फ्रेंड्स, काल आपण पहिला सेशन घेतला याचा प्लांट क्लासिफिकेशन, जे आपण 3 टाईपचे क्लासिफिकेशन पाहिले होते ते तुम्ही तो व्हिडिओ डिटेलमध्ये पाहून घ्या, तुम्हाला सगळं समजून जाईल. आता आपण आज काय पाहणार आहोत फ्रेंड्स, क्लासिफिकेशन ऑफ अल्गी. अल्गीचे आपण कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेत, कोणकोणत्या प्रकारे त्यांना डिवाइड केले ते सर्व आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. तर ह्याच्यामध्ये कोणत्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विदार म्हणजे दुसऱ्या पण एक्झामला क्वेश्चन येतो म्हणजे येतो. तर अल्गी काय आहे फ्रेंड्स, त्या अल्गीबद्दल आपल्याला समजून घ्यायचे, त्यांचे किती टाईपमध्ये त्यांचे वर्गीकरण केलं जाते ते पण पाहिजे आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल फ्रेंड्स, सर्वप्रथम क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रेडोफायसी हे 3 अल्गीचे काय आहे फ्रेंड्स, मोस्ट त्यांना ह्या 3 ग्रुपमध्येच डिवाइड केलं जातं. तर क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी फ्रेंड्स, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. क्लोरोफायसी म्हणजे ग्रीन अल्गी, फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी आणि रेडोफायसी म्हणजे रेड अल्गी. आपल्याला ते पुढं पाहिजेच आहे, पण आपण फर्स्ट ऑफ ऑल काय पाहू, एक एक आपण समजून घेऊ. तर क्लोरोफायसी फ्रेंड, क्लोरोफायसी म्हणजे जी ग्रीन अल्गी असते, क्लोरोफायसी म्हणजेच कोण, ग्रीन अल्गी. तर ग्रीन अल्गीमध्ये काही पिगमेंट असते, त्यांचे फूड ते कुठे स्टोरेज करतात आणि त्यांचे हॅबिटेट ते कुठं राहतात. तर ह्याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळं आपण IMPच पॉईंट घेतलेत, पण तुमचे सगळ्या कन्सेप्ट 360 डिग्रीने कव्हर होतील. तर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल पिगमेंट, तर ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे 2 पिगमेंट असतात आणि त्यांचे फूड कुठं स्टोरेज होतो, तर स्टार्चमध्ये. तर ह्या ग्रीन अल्गी, रेड अल्गी आणि ब्राऊन अल्गी तिन्ही पण डिफरन्स, ते तिन्ही पण अल्गी आहेत फ्रेंड्स, पण त्यांच्यामध्ये पिगमेंट पण डिफरन्स आहेत आणि त्यांचं स्टोरेज फूड पण डिफरन्स आहेत, ते आपण पाहू. तर फर्स्ट ऑफ ऑल ग्रीन अल्गीमध्ये आपण पाहिलं पिगमेंट ए आणि बी असतो, त्यांचं फूड कुठे कुठे स्टोरेज करतात ते स्टार्चमध्ये आणि त्यांचं हॅबिटेट प्रायमरी फ्रेश वॉटर, हे फ्रेश वॉटरमध्येच सापडतात फ्रेंड्स. तर त्यांचे काही एक्झाम्पल आहेत ते पण पाहू आपण. तर ग्रीन अल्गीची एक्झाम्पल आहे बघा, क्लामायडोमोनास, वॉलवॉक्स, पायरोगेरा आणि बहुत म्हणजे आणखी एक्झाम्पल आहेत त्याचे, पण आपल्याला जे IMP एक्झाम्पल आहेत तेच पाहिजे फ्रेंड्स. तर MCQची टिप पाहू आपण, MCQ कशा प्रकारे येऊ शकतो इथे. तर ग्रीन अल्गी काय आहे फ्रेंड्स, ग्रीन अल्गी ती स्टार्च प्लस क्लोरोफाईल ए आणि बी हे 3 तुम्हाला IMP लक्षातच ठेवायचे, हे 3 पॉईंट, कारण त्याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. त्याच्यानंतर फ्रेंड्स आपल्याला फिओफायसी, ब्राऊन अल्गीबद्दल पाहू आपण काही. तर ब्राऊन अल्गी जे आहे फ्रेंड्स, ही काय आहे फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि सी हे 2 पिगमेंट आपल्याला सापडतात फ्रेंड्स. आणि हे क्लोरोफिल ए सी आणि प्लस हे फिकोझॅन्थिन हे पिगमेंट खूप IMP फ्रेंड्स, ह्याच्याबद्दल म्हणजे खूप वेळेस क्वेश्चन विचारलेले आहे. आणि हे फिकोझॅन्थिनमुळेच ग्रीन अल्गी का फ्रेंड्स ब्राऊन कलर त्याच्यामुळे झालं आहे त्याला. कशामुळं, तर फिकोझॅन्थिन. त्याच्यानंतर स्टोरेज प्रोडक्ट बघा, लॅमेरिया आणि मॅनिटॉल ह्याच्यात हे त्यांचे फूड स्टोरेज करतात फ्रेंड्स. ग्रीन अल्गी कुठं करत होती फ्रेंड्स, स्टार्चमध्ये. त्याच्यानंतर मराईन हॅबिटॅट म्हणजे मोस्टली हे समुद्रातच आढळतात फ्रेंड्स, एक्टिव्हली मराईन एन्व्हायरमेंट. आणि सेल वॉल कंपोजिशन, सेल्युलोज विथ अल्गिन. आता ह्याची सेल वॉल कशाची बनली फ्रेंड्स, सेल्युलोज विथ अल्गिनची बनलेली आहे बघा. त्याच्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल पाहू NCERT ब्राऊन अल्गीची एक्झाम्पल आहेत बघा, सरगॅसम, लॅमिनारिया, फ्युकस, डिक्टोएटा, हां 3-4 आहेत. तर MCQ टिप लक्षात ठेवा, ब्राऊन अल्गी प्लस फिकोझॅन्थिन त्याच्यामुळेच त्याला कलर आला आहे तसा. त्याच्यानंतर फ्रेंड रोडोफायसी मतलब रेड अल्गी, रेड अल्गीबद्दल पाहू आपण काही IMP पॉईंट. तर पिगमेंट बघा, रेड अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी हे 2 पिगमेंट असतात आणि 5 कोइरेंथिन, आणि ह्याला 5 कोइरेंथिनमुळेच रेड पिगमेंट म्हणजे रेड कलर आलेला असतो फ्रेंड. ब्राऊन अल्गीला कशामुळे आला असतो, फिकोझॅन्थिन, ह्याला 5 कोइरेंथिन. आणि ह्याचं फूड कुठं स्टोरेज करते फ्रेंड, फ्रोडियन स्टार्च. ग्रीन अल्गीचा कुठं होतं फ्रेंड्स, स्टार्चमध्ये. ब्राऊन अल्गीचं लॅमेरियन मॅनिटॉल आणि ह्या रेड अल्गीचं फ्रोडियन स्टार्चमध्ये. तर त्याचं हॅबिटेट काय फ्रेंड्स, मोस्टली मराईन. ही पण मोस्टली मराईन म्हणजे सापडते, पण डीपमध्ये, समुद्राच्या अति खोलमध्ये सापडते बघा. आणि ही की एक्झाम्पल त्याचे काही आपण एक्झाम्पल लक्षात ठेवू, पॉलिशिफोनिया, जेलिडियम, ग्रासिलेरिया आणि पॉरिफेरा हे 3-4 लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि त्यांची MCQची टिप अशी लक्षात ठेवा, आगार जो असतो फ्रेंड्स, ते आपण खाण्यासाठी यूज करतो बघा, आगार रेड अल्गी. त्याच्यानंतर आपण रिप्रोडक्शन पाहू त्यांची. काही अल्गी आहेत बघा, तर ते डिफरंट टाईपने रिप्रोडक्शन करतात. कोणी व्हेजिटेटिव्ह, कोणी असेक्शुअल, तर कोणी सेक्शुअल. तर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल व्हेजिटेटिव्ह कोणत्या टाईपचे अल्गी रिप्रोडक्शन करते बघा, फ्रॅगमेंटेशन, एक्झाम्पल स्पायरोगॅरा ब्रेक्स इंटू पीसेस. स्पायरोगॅरा करतो फ्रेंड्स, ते पीसेस वेगवेगळ्या तुकड्यामध्ये तुटतो फ्रेंड, त्यालाच आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणू शकतो. त्याच्यानंतर असेक्शुअल झुस्पोर, मोटाईल रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे असेक्शुअल फ्रेंड्समध्ये ते सेक्शुअल 2 गॅमेट येऊन फ्यूज होऊन ते
सेक्स वगैरे ते झालेलं नसतं तसंच येते असेक्शुअल. त्याच्यानंतर सेक्शुअल. 3 टाइप्स ऑफ गॅमेट फ्युजन. मतलब फ्रेंड्स ह्याच्यात काय होतं, 2 गॅमेट येतात ते फ्यूज होतात आणि नंतर फर्टिलायझेशन होऊन वगैरे तसं फ्रेंड्स. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन टाईप. तर आयसोगॅमी, अनआयसोगॅमी, ओगॅमी. तर फ्रेंड्स काय होतं, आयसोगॅमी फ्युजन ऑफ सिमिलर गॅमेट असतात, सारखेच जर गॅमेट फ्युजन झाले तर ते आयसोगॅमी. त्याच्यानंतर अनआयसोगॅमी फ्युजन ऑफ डिसिमिलर साईज अँड गॅमेट, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जर गॅमेट फ्यूज झाले तर अनआयसोगॅमी. आणि उगॅमी लार्ज इग प्लस स्मॉल इग, जर दोन्ही पण गॅमेट झाले तर उगॅमी. त्याच्यानंतर लाईफ सायकल पाहू आपण. काही ह्याच्यावर पण क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी असते. अंडरस्टँडिंग अलिगल लाईफ सायकल बघा. आता हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल कशी असते फ्रेंड्स, डॉमिनंट हॅप्लॉइड फेज. आता डॉमिनंट हॅप्लॉइड फेज म्हणजे जास्त ती फेज त्याच्यात डॉमिनेट राहू शकते. तर कशात, क्लामायडोमस आणि पायरोगोरा हे कायचे एक्झाम्पल आहेत फ्रेंड्स, ग्रीन अल्गीचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिप्लॉन्टिक डॉमिनंट डिप्लॉइड म्हणजे त्यांची ती जी फेज असते फ्रेंड्स ती डॉमिनेट, म्हणजे ती जास्त वेळासाठी तयार झालेली असते, त्यालाच डॉमिनेट म्हणतात. तर डिप्लॉन्टिक फेज कोणती असते फ्रेंड्स, फ्युगस कोणाचे एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा, ब्राऊन अल्गीचे. आणि त्याच्यानंतर हॅप्लोडिप्लॉन्टिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, एक्झाम्पल इक्टोकार्पस. हे MCQ ट्रिक लक्षात ठेवा फ्रेंड्स, फ्युगस डिप्लॉन्टिक. त्याच्यानंतर फ्रेंड्स आपण काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण पाहू. अल्गीचे फूड सोर्स बघा, पॉरिफायरा अँड लॅमिनारा इन ह्युमॅन न्यूट्रिशन. ह्युमॅन न्यूट्रिशनमध्ये फ्रेंड्स आपण काही इनटेक करतो, पॉरफायरा आणि लॅमिनेरिया हे ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गीची एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर आगार प्रोडक्शन, जेलिडियम प्रोव्हाइड्स आगार फॉर लॅबोरेटरीज. आता जे जेलिडियम आहे फ्रेंड्स ते काय करतं, आपण लॅबोरेटरीजमध्ये आगार प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर अल्गिन एक्स्ट्रॅक्शन, ब्राऊन अल्गी सोर्स ऑफ कमर्शियल अल्गी. त्याच्यानंतर बायो फर्टिलायझेशनमध्ये पण काही अल्गी काम करतात फ्रेंड्स, तुम्हाला माहीत असेल ब्लू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया, तो इनरिच सॉइलनी इनरिच असतो बघा खूप. त्याच्यानंतर आपण काही क्विक रेफरन्सेस पाहू बघा. आणि हे शॉर्ट आपण ही मेमरी टेबल आहे ना, ह्याच्यावरच तुमचा क्वेश्चन बनून जातो बघा. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हे एवढंच फक्त. तर त्याच्या आधी आपण इकडे काही पाहू. तर फर्स्ट ऑफ ऑल काय NCERTचे हाय यील्ड टॉपिक आहेत ते पाहू आपण आधी. अल्गल बॉडी स्ट्रक्चर, थॅलस प्रकारे त्यांची अल्गलची बॉडी बनलेली फ्रेंड्स. आणि त्यांचे ब्राऊन अल्गी स्टोरेज, ब्राऊन अल्गी त्यांचे फूड कशा स्टोरेज करते फ्रेंड्स, लॅमिनियन मॅनिटोल. रेड अल्गी फायकोरेथे आणि कशात फ्रेंड्स, त्याच्यानंतर ग्रीन अल्गी पिगमेंट क्लोरोफाईल A आणि B. आता तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचे फ्रेंड्स, ह्याचे पिगमेंट आणि हे ते आपण आता इथं लगेच एक शॉर्ट रिव्हिजन पाहू. तर मेमरी टेबल बघा, क्लास, पिगमेंट आणि फूड. आता बघा ग्रीन अल्गी त्याचे पिगमेंट कोणचे, A आणि B. फूड कशात, स्टार्चमध्ये स्टोरेज होतो. ब्राऊन अल्गीमध्ये कोणकोणते पिगमेंट आहेत फ्रेंड्स, A आणि C प्लस फिकोजॅन्थिन. आणि त्या फिकोजॅन्थिनमुळेच त्याला ब्राऊन कलर प्राप्त झालेला आहे. आणि ते फूड कशात स्टोरेज करते फ्रेंड, लॅमिनियन मॅनिटॉल. त्याच्यानंतर फ्रेंड रेड अल्गी फ्रेंड्स A आणि D प्लस फायकोरेथिनमुळे त्याला रेड कलर प्राप्त झाला फ्रेंड्स. आणि ते फूड कशात स्टोरेज करते, फ्लोडिन स्टार. तर फ्रेंड्स मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. शॉर्ट रिव्हिजन आहे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.